आली मोठी मला भाजी खुड म्हणे भाजी खुड. हिला रिॲक्शन येतं आणि मला रिॲक्शन नाहीत का? मला पण रिॲक्शन येतं. मी नाही कुडणार भाजी गिजी. बस म्हणा वाट पाहत. हां मी घेते आता मोबाईल. मस्त मस्त व्हिडिओ पाहते. ला 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 ला. एवढ्या वेळची गेली आहे आणि मस्त इथं बसली आहे नाही का. बघ ना त्याच्यात डोकंच घाल ना त्याच्यामध्ये. हा किती वेळची तू गेली. तुला सांगितलं होतं हे खुडून आण. हा तर तू इथंच बसून राहिलीस काय. हा मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं जाऊबाई की माझ्या हाताला रिॲक्शन येतं. त्याचं हे होतं हाताची आग होती. मला ते सहन होत नाहीये. लय तू नाजूक मला माहिती आहे. लय नाजूक कन्या आहेस तू. हायच मग हायच लगेच मग. तुला ते उभरायला लागलं काय. हा मग तुम्हाला उभरत नाही तर तुम्ही कुडा. मला कशाला सांगता. मला 2-3 वेळा तसं उभारलं होतं. मग तुला काय होणार. तुला तर गावचीच करून आणली आहे ना. मग मी गावची तुम्हाला काय अलर्जी वगैरे येत नाही का? मी तरी मुंबईची आहे पण तू गावची तर तुला कशाला अलर्जी व्हायला नाही पाहिजे. मुंबईच्या माणसाला होत नाही. गावच्या माणसाला लगेच होते. कारण की ते माहिती का नेहमी तिच्यातच राहतं ना ते. पण तुझे आई वडील तर शेती-बाती करतातच ना. हो. तर तुला उभरायला लागलं काय लगेच. हो. का नुसती फक्त कारण सांगायची आणि काम हात काढून घ्यायचं कामातून आहे ना. बरं मग मी खेड्यातली तर मीच काम करू का? तुम्ही मुंबईहून कशासाठी येता? का मग सगळं काय काम काय तुला अहो, ते कूलरची हवा खाऊ खाऊ तुम्ही माहितीये काय झाले. आता निसर्गाची हवा खा जरा. हे पहा किती मस्त वातावरण आहे. बघितलं मी. हा. ते कामाच्या नादान तूच निसर्गाची हवा खात होतीस ते आणि मोबाईल मध्ये बसली होतीस ते. मग मी बघणारच. तुम्हाला जर तकलीफ होती तर मला होणार नाही. तुम्हाला जीव आहे मला पण जीव आहे. नाही तुला असं वाटत नाही मी मोठी असून तू माझ्याबरोबर जास्त तोंड लढवतेस ते. पण मग तुम्ही बी काम जरा जपून सांगायचे ना. अर्ध तुम्ही कर जा अर्ध मी कर जाईन. खोड आता ते खोड. नाही, आपण दोघे पण जणी खोडू. तुला ते उभारलं का आपण संध्याकाळी बघू काय औषध बिषध बघूया मग. नाही एक काम करू ना आपण दोघे पण जणी कुडू. तुम्हाला अलर्जी येते ना मग तुम्हाला आले की मग मी कुडते. मला आले की तुम्ही कुडा. मला अशी पण माझ्या हाताला खाज येते. हो ना? हा तू कर तू संध्याकाळी तुला काय झालं का. माझ्या पण लय अंगाला खाज येते. लेच खाज येते आहो. हे बघ कमली हा. तू आहे ना जास्त तू आहे ना नाटकं करू नको समजलं ना. अहो नाही खरंच खाज येते. पार नाकापर्यंत खाज येते. अरे मला कामात पण माहिती आहे खाज तुला येते. कामच करायची नाही आणि तू एवढी काम चुकार बाई आहेस ना. बापरे, बाप, एवढी लयच खाज काम येते. चुकार बाई आहेस ना. मला माहिती आहे तुझी नौटंकी काय काय असते ते. समजलं ना. हे तुझं काही नवीन प्रकार मी आता बघत नाहीये. समजलं ना. बरं आता बस झालं. तुम्ही खुडणार आहे का? मी कशाला खुडू. मग नाही कशाला खुडत तर करा खुडू? घरातले दुसरी काम. काहीतरी भाजी करेन. मला खुडायचं पण नाही आणि मला काही करायचं पण नाही. समजलं ना. हा चालेल चालेल. हा मला जेव्हा खायची असली तर आम्ही खुडत. हा का तेव्हा तुला उभारणार नाही. तेव्हा बघल नाही ना उभारणार तुला. मग बघल ना. हा बघल. मला माहिती आहे ना काय काय चाललंय काय काय नाही तुमचं. समजलं ना. काही पण चालू द्या. जे चाललंय ते चांगलं चाललंय. हा चांगलं तुम्हाला वाटतंय. बघते ना मी पण संध्याकाळी काय चांगलं आणि काय वाईट आहे ना याचा सोक्ष मोक्षच करते. तुम्ही मोठे असल्यास लय रुबाब करताय जाऊ बाई. काय मोठे असल्यास लय रुबाब तुला काय मी करताय. शिव्या दिल्या काय मारहाण केली का तुला काय कुठं कोंबलं की तुला भांडे उपाशी- तूच घाल. की तुला उपाशी ठेवलं काय केलं मी सांग बघू तुला. भांडे मलाच घासायला सांगताय. कपडे मलाच धुवायला सांगताय. झाड फुरशी मलाच करायला सांगताय. मग तुम्ही काय करता? जेवण मग जेवणच करता ना. जेवण करते मी. रात्रीची भांडी मी घासते. सकाळचा नाश्ता मी करते. मग आता आजपासून तुम्हीच करायचं. मी बसणार आहे मोबाईल पाहत. जाऊ दे बरेच आम्हाला मोबाईल पाहायचा आहे. आत्ती करायला लागलीस ना तू ध्यानात ठेव. समजलं ना. बघते तुझा आत्तीपणा कसा चालतो ते. यायला ना असंच वटणीवर आणायचंय. तवा लाईनीवर येतील या. चला मरू द्या. मी बी आता पलंगावर जाऊन मोबाईल पाहणार आहे. चला आता जनावर कुठे करून टाकली. फार जनावर राहिलं ना सारखा चारा आणि पाणी शेण वडायचं काम झाले. वैताग आला भाऊ फार कामं करू बस आता नको. आपल्याशिवाय कोणी करायला नाही. का हो काय करता? काय म्हणते काय करतो ते? काय आता जनावराला चारा पाणी केला कुठे करून टाकली. टाकली का कुट्टी करून? हां तुम्ही फक्त कामच करायचं. मग आता काय करू. काय काय? करू म्हणजे कधी सुधारणार आहे तुम्ही? अहो वय निघून गेलंय तरी तुम्ही त्याचीच हे करताय. त्याच्याच हाताखाली कामं करायचे. ती मोठे बाई जाऊ बाईन तसा कटाळा आणून दिलाय. मला म्हणजे हरभऱ्याची भाजी खुड. तुम्हाला माहिती आहे मला अलर्जी त्याची किती अंगाला खाजू येते. म्हणे तू खेड्यातली आहे भाजी खुडून घे तुला जमतं ते भाजी तो मला खुडणं. तू खोडा तो हाताला काय रगत पिती झाली का म्हणा. म्हणलं मी तिला. वाघ चावडा झाला तो हाताला. भांडे मलाच घासायला सांगते. सगळे काम मीच करते घरामधली. ते आईची डवळी पाल ते म्हणा. आता नाही होणार माझ्याकडून काम करून. फार जाम झाले मी काम आवरू. घाबरायचं नाही तिला. हा तुम्ही काहीतरी निर्णय घ्या बरं. एक तर तुम्हाला भाऊ पाहिजे कमी पाहिजे मला सांगा बरं. अरे आता पण डायरेक्ट कसं काय निर्णय घेऊ तूच सांग बरं. निर्णय म्हणजे मग किती दिवस कुठं व्हायचं? अहो आपण माहितीये का आपलं वय तरी काय म्हातार झालो ना काम करू करू.
मग आता आता काय हाड वागता तरी का खाली? आता तो कारभारी आहे तर तो काल हात लावित नाही, पोरायचे अजून पैसा रुपये दाखवित नाही. शिक्षण राहिलं, नोकऱ्या राहिलं, त्याने त्याच्या पोरायचे लग्न केले, डागडागी नाही करता, बँकेत हप्त्याच्या दाढी दाढी हप्ते. करायला महिन्यातून पण देतो 40 रुपये फक्त दाढीला. आणि मला तर माहितीये का, जसं लग्न झालं तसं पार्लर तर माहितच नाही. तशी मी खेड्यातलीच आहे. नुसतं राब राब एखाद्या याच्यावानी करून टाकले नौकरासारखं. एवढा मोठा नवरा असून काहीच कामाचा नाही. जसा माही नाही मग तूच म्हण तिथेच तू भांडत राह, तेव्हा म्हणजे त्याला फरक पडेल. मग तेव्हा ते म्हणजे नको हे रोजचं भांडण आहे, याचं यायला व्हायला द्या काढून, तू तिथेच भांडत आहे. मी आज स्वयंपाक बी काय करणार काय नाही. हा. या धरून आपट तिला वावरामध्ये. हा हा चालतं, मीच पाहते, तुमच्याकडून काही होणारच नाही. चांगला त्याचा मनके बिनके मोडून टाक. हा मलाच करावं लागणार. बाबाला नाही बांधता येणार तुमच्या दोघीच्या माझ्या कुदा कधी. चालतं, मी आज स्वयंपाक करणार नाही. हा करू नको, वाटलं हा. झोपून घे घरात गप्प. हा झोपून हा. घेते मी. कोण करणार रोजच्या हमाल्या? उठलं की तेच कंटाळा आलाय मला. मी इकडे जाणार आहे, चारा पाणी करतो. आता लाईट आली तर जातो मोटर चालू करायला. जाऊ द्या ना तिकडे, कशाला जातायच का डबल मोटर चालू करायला? तू नको ते करू, वय तुझा वय, तुझा आधी वय घरी वय चालू कर तिकडे जाऊन, मी पाहतो. काय झालं? काय नुसतं मोबाईल मोबाईल मोबाईल. बायकोला काय प्रॉब्लेम आहे काय नाही, ती सुखी आहे का दुःखी आहे त्याचं तुम्हाला काही घेणं देणंच नाही, नाही का? हा काय मोबाईल पाशी प्रत्येक वेळेला? अगे त्याच्यावर बातम्या आहे का तू? घ्या कसल्या बातम्या तुम्हाला ऐकायच्या आहेत ना, आता मीच अशी बातमी करणार आहे ना की लक्षात अरे ठेवा. काय झालं आपल्या राज्यात, तुला एवढं माहिती नाही का? तुम्हाला माहिती ना घरात काय चाललंय ते? काय घरातली सगळी कामं का मीच करायची काय? म्हणजे? हा? आणि ती तिची- ती कमळी प्रत्येक वेळेला काय ना काय कारण सांगू प्रत्येक वेळेला ती काम करत नाही. का बरं? हा नाही सांगते मला, तिला सांगितलं भाजी खुडून आणतं म्हणते नाही, मला त्याचं रिॲक्शन होते. कसलं रिॲक्शन होते तिला? अरे याचं सामान वागून तो केल्याने तू का लहान होणार आहे का? किती वेळा काय माझा काही जीव आहे की नाही? हा का प्रत्येक वेळा का मीच करायचं का? कमळी तुझ्या उलटी जास्त काम करते. का शहाणपणी ती आवडीची. वा 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 कधी बघितलं तू तुम्ही? अच्छा हो तुझं सगळं छान होत. हे बघा तुम्हाला जेव्हा वाटतं ना ते काम करते ते त्याच दिवशी फक्त काम करते, नंतर बाकीच्या पूर्ण दिवशी मीच काम करत असते. हा म्हणजे तुम्हाला त्यांचा पुळका, तुम्हाला बायकोचा पुळका नाही, नाही का? मोबाईल तुला राहू दे, समजलं ना? झालं. मला शिव्या देण्यामध्ये तर एक्सपर्ट माणूस आहे, एकदम हुशार आहे ना. ते काही नाही, बस मला तर काही ऐकायचं नाहीये. का? तुम्ही काय तो सोक्ष मोक्ष करा. मग तू काय तुम्ही करशील? जाऊन तुमच्या भावाशी बोला, त्या कमिळीला पण बोला, बस. अरे तू मोठी, तो सहन करून घ्यायचं, वागून घ्यायचं. काय तू बाई मोठी म्हणजे काय? म्हणजे मोठीचा जीवच नसतो का? जीव काही आहे. होतच नाही का? हा. माझ्या काय भावना इच्छा आकांक्षा काहीच नाहीत का? मग आता तू बाजार हाटाला जाती, कमळी तुला विचारिती का तू काय खाते तिकडं? वडे खाते का गुलाबजामुन खाती? तिला आधी बेळ बांधून ती खाते गोपू गोपू, तिला काय? नशीब तुम्ही त्यांच्या समोर असं नाही म्हटलात की मी असं काय काय बाहेर खाते. नाही कधी मी काय खाल्ले? एक दिवस तुम्ही माझ्या बरोबर आलात म्हणून ते 2-3 मी आयटम खाल्ले, तुम्ही ते 17 वेळा मला बोलता काय? अरे मला घर चालवायचं, मला सगळे सारखे धरायला लागत. ते काही नाही, तुम्ही वाटणी करा, बस संपला विषय. अच्छा त्यांना सांगा वेगळं राहा, आपण वेगळं राहू. वाटणी कर रे. तू कोण वाटणी करणार? मी मोठी आहे घरची सून. मोठी आहे माझी. मग मोठी बघा डोकं बसते का मोठी? तू लय झालं बघा. लय झालं म्हणजे? हा त्या माणूस म्हणतो जाऊ दे आखा कारभार तू तुम्ही आता जर माझं नाही ना ऐकलं मी कायमचे घर सोडून जाईल. नाही ऐकलं तर जाऊ का मी घर सोडून? दादा आली बघा तोंड वासत लगेच. ए जरा सारखे कुत्र्यावणी भोकत राहायची, जरा ऐकून तरी घ्या काय म्हणजे. काय बाई मी किती काम करू तुम्ही सांगा बरं? अहो सगळं नाकात जीव अडकलाय मा, काम करू करू अडकलं? यायला काही कळतच नाहीये. ऐकलं ना? त्याने माहितीये का नाकाची वाल आहे, शेंबुडशी करता जीव जाईन तिचा लगेच. आणि माहितीये का तुम्हाला एवढं मोठं गोदडे भिजू घातलंय ते आम्ही कशा गोदडे धुऊ तुम्ही सांगा बरं? त्या? तुझी काय चूक आहे? जी गोदड्या माखी ती सगळी. तुमचं काही डोकं फिरलं का? गोदरे त्या दोघं नवरा बायकोंचे धुतात काय? आपल्या थोडं धुवायला लागले ते. नाही नाही तुम्ही माहितीये कशाला घराच्या लागताय? गोदडे दिलेत 20-22 गोदडे आहेत. हौदात भिजू घातल्यात, हौदात. आमच्या आहे का? मग हौदात भिजू घातल्यात, हौदात. तुम्ही तिचा नवरा की माझा नवरा आहे? ते दोघं नवरा बायकोचे गोदड्या वगैरे धुवायला लागलेत. आपले नाही, ते त्यांच्या बायका पोरांचे धुते. समजले ना? ती काय का खोटी बोलतेस? 10-22 घातले म्हणून. कुठं खोटं बोलले? बघा. 1 किलो पावडर तुम्ही हौदात बघा टाकली, ना, त्या बघा. गोदडे टाकून दिले. किती इज्जत करते ती माझी. बघा बघा किती इज्जत करते ती माझी. मग कोणाला हा? सांगू मी? तुम्हाला योग्य वाटतं का मी मोठी असून अशी तोंडात तोंड लावते ही? हा ज्यात तुम्ही आवदासा घरात आल्यापासून आहे ना, घराची वाट लावली वाट. दादा तुमच्या पाया पडते मी. हा, आता पड ना आमचं पाया. कामच होत नाही लगेच. पाय त्यांचे मग पण आणि ते माझ्या हातपाय पण पाया दुखू राहिले. पड. माहिती आहे का? एक इंजेक्शन नाही दिलेलं आंबे माथा पडीच्या पाया. कोण? का रे तू काय आला इकडे?
ऐ त्यांना भिजत घातले आता. अरे तुला बोलतोय तुला तिकडे पाणी बिनी भरलं गावाला पोट नका सुटलं वाईना तुला का 500 झाले काय माझी एवढा उठावर शाळेवळी तो हा पोटावर घरी ठेवले मला तू गट ठेवलं म्हणजे तू बोलतो कोणाच सगळं आम्ही मरायला झालो तरी तुम्हाला काम दिसतं. हो लय मारायला झालं ठणठणीत बघतो उभं राहिलेलं. कोणा सगळं बोलत होतो तू कोण सांग म्हणजे हा तो असेच बोलायचं कोणाच बोलतोय मग एवढं आज फिरून बोललाय मला ते लाज नाही वाटत तुला काही खिशात हात घालून लाज म्हणजे बा? मग तुला आता माही लाज काढ लागला गावात माही कोण लाज काढली तू माही लाज आधी काढ काढतो ना आज काढणार चावली लाज तुमच्या तोंडामुळे झालंय आणि या बाईच्या तोंडामुळं. हो की हा. जसं तुझं तोंडले मी चांगलं. काय म्हणतो ते वय वय पाणी भर वय कोण हा तिकडे बरं नाही सोडून दे मी अजिबात जाणार नाही शेतामध्ये का बरं काहीच करणार नाही तुला खायला नाही लागत का मी खाईल बा बापाचे हा? त्या बायको लिहायचं का काय आता आका म्हणता बाका कोण? सगळी तुम्ही भाऊचे करते हो. हा आतापर्यंत भेटी का ये अहो काय खोटं बोलताय सगळं अरे घरातलं. उरात उरात गेल्यावर लाल जरा होत ये हा? बघितलं, सगळं बघितलं. माय बायको करते बाहेरचं हा? घ्या. घरात काय करते गुलगुले काढते गुलगुले खाती हा? या बाई. काय का बा बायकोला गुलगुले माहिती काय झालं ना हा? काय झालं तर मी तुम्हाला वाली देऊ शकत नाही आ? काही झालं तर मी तुम्हाला वाली देऊ शकत नाही हा आम्ही बी बाईक तुम्ही कसं घेऊ देत नाही तर. हा. ए, जाय बाहेर बघा, बाहेर निघून जाय बाहेर मी पाहतो यांचं काय करायचं जाय मला बाहेर राहायचंच निघून. नाही मला हा. राहायचंच नाही. नाही नाही माहेर बेरे का ना मग? मी आकाला फोन करतो हा काला फोन करे कोणला कर हा घ्या बोलून अक्काला. त्या आका जाऊ कशाला तुला ऑलरेडी किती टेन्शन आहे तुम्हाला माहिती आहे ना. अहो तिला नका करू तरी खरंच. ती आमच्या करता लगेच पळण ए, यार तुमच्या परत नाही आलं रे मग काला उद्या करता तुम्ही काय? काय मी केलं फोन केला बरोबर ती येऊ राहील येणार आहे अक्का. हा, तू नको उद्या करू. म्हणजे बघितलं चोराच्या उलट्या बोंबा ना ते 2 जण आहेत समज तुम्हाला काय वायले का खाऊ झाले का रे काय तू नीट बोलत आहे तुला एकच सांगू ना एका रट्ट्यात तुला खाली बसतील ऐ, हा. तुम्ही ऐ, मला एका रट्ट्यात खाली बसायला लागला. हा. तुम्ही तुमचे रट्टे खायला लागले. हा, काय चाव काय तसा वाटलं का ते तुम्हाला? ऐ, अहो, काय बोलायची पद्धत आहे ऐ, की ऐ, नाही? बघा. मुखात देत काय? अरे तुझी भाऊ जाईल ती. हा कसा भाऊ आहे झाला जा, जा, जा. हा? अरे जरा भाऊ चार 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 पुढे ऐ बघा, बघा. भाऊजे आई सारखी राहती का आता परत मर्जी राखली मी केले का संस्कार हा. आई बाप्पानी भाऊजा आईसारखी राहते ती आतापर्यंत मर्जी बोलायला. राखली अगं केर सुने लय तो मर्जी राखली. हिची काय राखी तो मर्जी ताई ताई आई ताई इकडे येतो ताई इकडे ताई इकडे बस बस कशी आली इकडे काय? वळ तू बी वळ इकडं वय आका एक केर सुद्धा तोंड बंद कर पहिलं खरी एक केर सुद्धा तोंड बंद तो बायकोची बाजू घेतोय आणि तुम्ही माझी बाजू नाही घेत. तुमचे थोबडे ताण आहे ना दोघींचे पहिले ते बंद करा ए, चहा कर अक्कल वय थांब रे ऐ आकाला साखर टाकू तू आणू हा, मी आणते. इथं बस दही आणू का मला सांग फोन कशाला केला रोज रे काय आहे? उठ रे चिंतन तोच धंदा काय आहे? विचार त्याला विचार का रे बाबा, तो म्हणतो मला वायले घ्यायचे हा ना दोघांना व्हायला निघायचं का हो तुला बी का हो का ग तुला बी का? हा मग एक काम करा 3 हिस्से करा मला नाही लगायचं 3 हिस्से करा कुठलं घे, ते घे. 2च हिस्सा आहेत घे ना? तू माझा हिस्सा आहे हा घे सगळे 12 हिस्से ताई आम्ही काय ते चोळी बांगडी देऊ हिस्से बिशे मागू नका. ओय, माझा बी बापच आहे ऐ तेव्हा टाकू हा, आपल्याला एकच परत त्याला 4 पोरी चोळी बांगडी वाली लाजा कुठे ठेवल्या तुम्ही हा अख्खा भाऊबंद पाहू राहिला तुम्हाला उठतात आणि भांडात्या उठतात आणि भांडात्या अगं एकत्र कुटुंब किती चांगलं चाललंय हा सगळं मिळून सगळे कसे खात्या पित्या तुम्हाला काय खावं ना का मी चांगलीच आहे ही वाईट आहे 1 नंबरची भवानी. बरं मी काय तो अक्का तर मला ऐकायचं का तू आता हा आई बापाला हा कारभारी करून दिला बरोबर आता महिना झाला आई बापाला 4 आम्हाला दिले काढून बरोबर जसं भांडण चालू केलंय या दोघी चालू आहे सारखं माय बायको सारखी राहणार राबती आणि ही घरात आरामशीर बसती झोपा काढती आणि हा कारभारी केला हा इडे येतो मस्त बाकी गावातून मस्त आडी टाकी तो आता मोटर चालू केली का जनावर चारा केला का शेण काढलं का म्हणजे मला घरी ठेवलं घेणार आका हा? ही कामाला जाती घरात आहे ना हिनं 15 गोदडे शिवल्या 15 गोदडे आतापर्यंत वाढल्या शिवल्या घरात सगळ्यांना वाढल्या शिवल्या त्या जेवण तुम्हाला शिवल्या ना आम्हाला हौदात गोदडे भिजू घातले आहे ना पण त्या तो बुळबुळीला झाकायला सांगा बरं. त्या गोदड्या घेऊन काय खालवर गोदडे घालून नुसतं झोपायचं काय नाही, अरे येऊ- तिच्या तिने नवरा बायकोचे ते कपडे मग त्यांचे त्या आमचे घराच्या काय गोदड्या नाही. भिजू घातल्या मला हौदात. माहित नाही या बा मी दादांना बाई आली का सांगून देणार आहे तुलाही नको आणि तुलाही नको तुम्हाला काय करायचं पा म्हणे तू खेड्यातली तूच काम कर म्हणे बरं तुला अक्का तू रानातलं. बाजूला बोल नको एक काम कर. थांब थांब हा. तू आला म्हणजे तुला जर समजायला लागलं
तसा मी शेतीमध्ये काम करतोय की नाही हो. हा काय करीत होता तू सांग. मी कारभार केला तो तुम्हाला कोणा रुपये मागून दिला का वाढवलं कोणी कोणी वाढवलं असं माझ्या काय नावावर रताळ- काय रताळ वाढवलं वाढवली इकडं? काय रताळ वाढवली? रताळ नाही. अरे बा बापाचंच आहे. हा? कसा याला अंगावर- काय वाढवलं? कसा अंगावर हा? येतो बघा. याला फक्त पोरायचे लग्न पुरीचे बघा लग्न. ताई कसं पोराचे अंगावर बाहेर येतं. हाय काय हा? पद्धत बोलायची हा हा? तो काम करीत होता तो वापायला जातो फुकट नाही बाहेर आतमध्ये. त्याचं पुढचं का माझा नवरा बघत नाही का ए एक काम कर उद्यापासून वरलं वावर तू सांभाळायचं खाल्लं वावर तू सांभाळायचं आणि दोघी जणी ना घरातले काम आवरायचे आणि वावरात निघायचं अहो, एवढली दाढी होती एवढली दाढी महिन्याला 40 रुपये देतो दाढी करायला फक्त हा हा भाऊ बरा का कसा आहे बरा आणि आलेलं निमानी वाटायचं याला पैसे द्या तू मी दादालाच फोन मी याला दाडला पैसे दिला का पिऊन यायचं नालाय हा माय काय चुक आहे मला सांग खरंच वेगळं राहायचंय का नाही नाही काय तू बसेल तसं मला ना वाटूनच दे, नकोच मला यायचं. ज्यापर्यंत म्हातारे यायचं तोंडच नाही पाहायचं मला हा बघा तसं काय आम्हाला लय हौस बाय. आहे तोंडावर पुढे पाहिजे एवढं काय तुला बघितलं काय हे सांगू? असं रट्ट्यात तुला अंगावर खाली भेटली. खेकसून येतं हा, असं सांगू तसं- तो बाबा. तसं बायको तुम्ही- माझी- बायको बोलती का बा- बोलती का बाबा बायको माझी तू नको पावर आपण तिघं करू बोलत बाई भाऊ आपण मी तिथं- तिथं काय तोंड घालायचं सवय तिथं म्हणजे? तोंड फोडीन मी नंतर होय आता तोंड बंद कर ना बायका पायी तुमच्या दोघांमध्ये भांडणं चालू झाले अरे एका आईचे बाय ना दोघ जण हा मी मोठा आहे ना असं वाटत- मग मोठा आहे तर काय तुला काय शिंग आहे काय दुसरे वेगळे मग याला काय ऐक- आपण करू रोज हा? मोठा इथं यानं ऐकून घ्यावं का नाही माझं ताई, कशाला ऐका ताई, आता ऐका तुम्ही एवढ्या वेळ इथं आलात तोंड कुणाचं चालू आहे यांचं चालू आहे माझा नवरा तो गप्प बसलाय. करतो म्हणून तोंड करतो हा काय करतो बायकोच्या मागा 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 10 बिघे जमीन घेतली ना कामराला कर कुठं राहिला अक्का माहिती का सारखा खाली सटकतोय मी म्हटलं तसं करायचं तर नाही तर हिस्से पाडा करणार आहे का नाही अक्का मी लोखंडाच्या बांगड्या घातल्यात हातामध्ये काम करू एक बांगडी टिकत नाही हातामध्ये हो. हे? आहे का पुटका मला मा बायकोच्या काय हिच्या पा कावा घालेले दादा तेरे घालेले असंच किती पण ते कमी तरी खोटच बोल खोटं सवय तर कधी जाणार नाही बरं. आगती केली बाई ना आगती हा गपचिप जातो घेऊ बायकोला करायचंय का हा? हे वावर तो सांभाळेल हे वावर तू सांभाळायचं दोघी जणी घरात काम करून वावरात निघतील आलेलं सगळं वाटून वाटून खायचं नसल तर 3 हिस्से पाडा आणि ज्याचं त्याचं निघा तू ही सगळे का अख्खे तू हा, मग निघा मग तुला तुझा हिस्सा घे आणि तुला तुझा हिस्सा घे बॉम्बट्या मारा काय करायचं? लोकांचा हसू करा लोकांचा आता इकडं क्षेत्र घेतलं 10 बिघे ते मावळत राहील ना कसं काय आम्ही कुठं गेलतो याला गेलतो काय अजून दादाच्या नावावर आहे कळलं का नाही मानावर घेतलं ना ती काही नावाने घेतले वारीसदार तुम्ही आहे, एवढं लक्षात ठेवा आम्ही बनवली कागदपत्र तू कुठून बनवशील तोंड करून राहिली आका घेताना मानावर खरेदी केली ना. अरे तो नाव घेतलं बाप दादाचं ही सकाळी होईल ना का बघा नाराज ठेव काय हा? बाई तो थोडा आटे इकत बघा घेतली इकत घेतली खरा खरा खरंच जागा लावा हे द्या बाहेर कसं बोलतो बाहेर अजून वड ना वड लाज आहे गेला वड अजून बरं मी काय म्हणतो आता ते का आका चल लहान आहे भावाचा खातो जेवायला घरी आका आकाला जाऊ का मला एक सांगा निर्णय काय तुमचा तो सांग नाही मी एकत्र आलो तयार आहे हा, तू रे भरलं राहायचं ऐ, म्हणजे यांना जायचं पाहणे ना एकाची तरी एक दिवस गाळणार आहे जेव्हा गाळेल हा. तेव्हा पाहता नाही येईल. मला आताच गाळायचंय अजून दादाबाई हा, जिवंत गळा. तोवर वेगळं नाही व्हायचं गळा 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 अजून ऐ, गळा तुमच्या दोघींचं काय नाही सांगा आका याच्या पुढचं लग्न होसर याला वाली देणार नाही मी तो जाऊ दे गेला त्याचं काय तुझे काय तिची वेगळी का दोघांची काय वेगळी अरे वेगळी का याला वाली दिले त्या पुढचं लग्न कसं काय करेन तू ए, खरे खरे नाही केलं तर मी कोणा भाग काढून देईल बाय बाय फिरो फिरो बोलतो तुम्ही अरे बस ना गप हा, बघितलं तोंड कसं चरा चरा चालतं बस कर त्याचं तोंड लय चालू झाले हसू राहिलं तुम्हाला कळतं का एक द्या ठेवून तू हिला गप कर ना, आधी बाबा, हिच्या ती काय पायात म्हणते खेळ बा? आहे. ती बच्ची त्याला बच्ची नवऱ्याला काही याच्यात ठेवून दे कधी दिली का नाही दिली का ठेवून बघितलं कसं मारायला निघाले मला बघितलं घ्या तुम्ही पण घ्या एक. हा? अवदसा, अरे तुझी बाय. बायको माग वय, माग वय. नंबरची वय, सवय माग. आहे. तुझी बायको ए, बायको भवानी आहे. अगं वय भावानी माग वय असं कसं? मला मारायला निघाले काय आणि मी काय गप्प बसल काय हा? वा रे वा हा, पाडा भावाचे खून पाडा चला बा चला बा पडू दे ना नवऱ्यांचे खून पडू दे ना. नाही माझ्या अंगाला स्पर्श कर मग बघा तुमच्या बायकोची काय अवस्था करते समजलं ना ए केर सुने का पण वय आकाला वाढू दे आका वय जवळ याचं काम करू तुमचे खून पडू द्या इडा हा. मग मस्त जेवते मी हम्म. मस्त भाकर जाईल मला चल चल करा चल चल लाजा कुठं तुल्या काय माहिती ए अवदासन तुम्ही गप बसते का आता अक्का मी एक शब्द तरी बोलते का बोलायचं नाही निघा घरात आल्या मोठ्या बोलणाऱ्या पाय ऐकते का वय भावांमध्ये भानगडी लावून वय जाय करत वय हा? माय बायको मला पाहिल्यापासून होती मला ब्लाऊज नाही राहिले तू ऐकत आहे? आणि ती बी तो बी तसाच करू तरी राहिले मी तिला म्हणू लागे तो आता बायाला पण मला एक सांगा तुमचं भांडणाचे कारण तुम्हाला कळत नाही का? तुमच्या बायका तुमचे कान भरवीत आहे. बायकाचं पीक ऐकणार आहे का इतक्या लग्न किती वर्ष झाले ए ताई मी ताटे वाढते यांच्या तोंडाला लागून ही लोक अशी बाबी आहे
एवढं पुढं तुही बायको तो ताब्यादार आहे माय मी ताब्यादार होतो. ये बाय माय बायको शब्द बोलत नाही तुम्हाला एक सांगतो एक ध्यानात ठेव तिचं काम ती करते हा तो बायकोचं थोबाड सांभाळ तू हा बरोबरीनं काम करतो हा. करीत असला तर एकत्र नसल तर वाटून अरे दे. आहे तर एकत्र खा हा नाही मात्र तो राहू एकत्र मग तेव्हा पाहता येईल ना तवर याच्या कशाला जगाचं पोरात हसू कर राहिले याच्या पोरात लग्न होऊन जाते. एक दिवस त्या रानात जातील, एक दिवस मी रानात जाईन, एक दिवस त्या घरात हा. करतील, एक दिवस दोघे राहणार पाहिजे दोघी राहणार हा. जायचं दोघींनी घरातला आवरून काय अंडे नाही जायचं. घाली. चला निघा वा मी एकत्र चल. येणार आहे.